हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असाल. आज व्हिडिओला सुरुवात सकाळपासूनच केली. म्हटलं चला सकाळपासून तुमच्यासोबत डायरेक्ट रात्रीपर्यंत पूर्ण माझी रुटीन जी आहे ती शेअर करते. आज मी विचार करत होती की एखाद दोन ब्लँकेट वगैरे वॉश करूया म्हटलं, पण आज सकाळी सकाळीच असं वातावरण झालंय ना की जास्त असं काही ऊन वाटत नाहीये की दिवसभर ऊन पडेल. म्हणून म्हटलं चला ही एक ब्लँकेट मला वॉश करायची होती, ते तिला मी इकडे जे आहे ती फक्त टाकून देते. म्हणजे सकाळी सकाळी टाकलं की दिवसभरचं पूर्ण ऊन जे आहे ना तर तिला मिळेल. तसं पूर्ण दिवसभर बाल्कनीत ऊन येत नाही, फक्त सकाळी 11-12 वाजेपर्यंत येतं. आणि तेच आपण कपडे म्हणा किंवा काही आपल्याला सुकवायला टाकायचं आहे ते सकाळपासून नाही ठेवलं की मग आपल्याला 1-2 तासाचं ऊन मिळतं फक्त. म्हणून मी सकाळीच ते तेवढं तिकडे टाकून आली. आणि आता ना थोडंसं गरम व्हायला पण सुरुवात जी आहे ती झालेली आहे. चला असो, पियाला स्कूलला जायचं होतं त्यामुळे आता माझी ही लगबग सुरू होणार आहे. मला तिच्यासाठी टिफिन बनवून घ्यायचा आहे, ब्रेकफास्ट बनवून घ्यायचा आहे, तिची सगळी तयारी वगैरे करायची आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांच्या घरांमध्ये लहान मुलं आहेत ना त्यांची मंडे टू फ्रायडे मॉर्निंगची ही रुटीन मात्र फिक्स असते. बऱ्याच स्कूलमध्ये ना म्हणजे सॅटर्डेला सुट्टी नसते, पण लकीली पियाच्या स्कूलमध्ये सॅटर्डेला सुट्टी असते. म्हणून तेवढे 2 दिवस मला जरा रिलॅक्स करण्यासाठी मिळतात. आणि मध्येच अशी एखादी फेस्टिवलची सुट्टी मिळाली तर मग असं वाटते की चला एक दिवस हा बोनसचा आपल्याला मिळालेला आहे. पिया ना कधी कधी सकाळच्या नाश्ता करताना ना खूप नाटकं करते. म्हणजे खाते ती, पण बऱ्याच वेळा असं होतं की 2-4 घास खायचे आणि नंतर काही खायचंच नाही. आणि शाळेत जाण्याआधी तर किती घाई होते, कितीही प्लॅन केले तरी मनात एक विचार राहतोच, आज पियाने पुरेसं खाल्लं का, योग्य पोषण मिळालं असेल का. आई म्हणून अशी काळजी नेहमीच लागून असते. आपलं मूळ नीट वाढावं, योग्य वजन वाढावं, उंची वाढावी, ऍक्टिव्ह राहावं आणि पोषणाच्या बाबतीमध्ये कुठेच कमतरता पडू नये. आणि म्हणूनच तिच्या नाश्त्यासोबत मी हे जोडायला सुरुवात केली. प्रो टू ग्रोज फिटबीम चॉकलेट ड्रिंक. चॉकलेटी, स्मूथ आणि चवीला खूपच छान आहे. ती अगदी आवडीने पिते. ज्या दिवशी नाश्ता नीट करत नाही त्या दिवशी सुद्धा आनंदाने संपवते. आणि खरं सांगायचं तर आमच्या बिझी मॉर्निंग मध्ये हे अगदी सहज बनतं. फक्त 2 स्कूप 150 ml गरम दुधामध्ये मिसळायचं आणि तयार. आपण याला पाण्यासोबतही घेऊ शकतो, फक्त त्यावेळी याचे 5 चम्मच घालायचे. आणि मला सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे हे फक्त गोड चॉकलेटी ड्रिंक नाही तर खरंच हेल्दी आहे. हे आसाम मधील भीम केळ्यापासून बनलेले आहे, जे नैसर्गिकरित्या पोटॅशियम आणि आयर्नने समृद्ध आहे. एनर्जी, योग्य वजन आणि उंचीसाठी भरपूर उपयुक्त. यात अश्वगंधा, ब्राह्मी आणि हळदही आहे, जी रोग प्रतिकारक शक्ती वाढवते आणि मेंदूच्या विकासाला मदत करते. आणि यात रिफाइंड शुगर अजिबात नाही. मी फक्त चव नाही देत तर तिच्या रोजच्या आहारातील पोषणाची कमतरता भरून काढते. आता हे आमच्या नाश्त्याचा एक छोटासा पण महत्वाचा भाग झालाय. आणि मी माझा दिवस एक काळजी कमी घेऊन सुरुवात करते. मुलांना जे आवडतं ते दिलं तर पोषण जबरदस्ती वाटत नाही. कधी कधी एक छोटी सवयच त्यांच्या वाढीसाठी, उंची, वजन आणि आत्मविश्वासासाठी दररोज मदत करू शकते. फिटबीम चॉकलेट ड्रिंक तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा त्यांची वेबसाईट www.pro2grow.in वर मिळेल. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये पिन केलेली आहे. जर तुम्हालाही तुमचं मूल पुरेसं खातं की नाही याची काळजी वाटत असेल तर गिल्ट फ्री आणि चॉकलेट लव्हिंग पद्धतीने पोषण देण्यासाठी हा एक सोपा पर्याय आहे. मी तुम्हाला सकाळीच सांगितलं ना, आता थोडं म्हणजे जे आहे ना उन्हाळा आता सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. तसं अजून खूप म्हणजे कडक ऊन वगैरे नाही, पण आहे जरा ऊन जे आहे ते आता हळूहळू वाढायला लागतंय. आणि झाडांमधलं पाणी ना सकाळी सुकलेलं असतं. बऱ्याच वेळा म्हणजे मागच्या 1-2 दिवसापासून असं होत होतं की मला सकाळी काही वेळ मिळत नव्हता, मी बाल्कनीत काही येत नव्हती. आणि जेव्हा मी जायची 11-1 वाजता म्हणजे तेव्हा असं व्हायचं ना की झाडं अगदी त्यांचे पानं असे खाली पूर्ण वाकून गेलेले असायचे. आणि मग त्या 2 दिवसात मला हे रिअलाईज झालं. म्हटलं नाही, रुटीन थोडी चेंज करावी लागेल आता. सकाळी सकाळी झाडांना पाणी आपण दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना ह्या अवस्थेतून जायची वेळ येणार नाही. आणि जे लोक गार्डनिंग आता करायला लागलेले आहेत ते माझ्या ह्या भावना ज्या आहेत ते रिलेट करून घेऊ शकतात. चला, मी इकडे माझं घरातलं बरंचसं काम आवरून झालं होतं आणि मी ते सगळं पटपट आवरून घेतलं, झाडू पोछा जे काही करायचं होतं. आणि आता डायरेक्ट मी इकडे स्वयंपाक करायला लागली आहे. सकाळी पियाच्या टिफिनसाठी जी भाजी होती तीच आता मला म्हणजे ती आहे, तर आता फक्त चपाती आणि म्हटलं थोडा डाळ भात मस्त बनवून घेऊया. सो आता त्याचं प्रिपरेशन करते, मस्त जेवण वगैरे करतो. जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे डिशवॉशर आहे, तरी पण गेल्या काही दिवसापासून ना मला हाताने भांडे वॉश करावे लागतं. आणि त्याचं रिझन काय ना हे मी तुमच्यासोबत आता शेअर करते. चला, आता मी तुम्हाला रिझन सांगते की मी हाताने भांडे का वॉश करून घेते. जसं तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे डिशवॉशर आहे, पण त्याच्यात जे टॅबलेट्स टाकतात ना तर ते माझ्याकडे संपलेले आहेत. 8-1 दिवसापासून माझ्याकडे संपलेले आहे. पण मी ना म्हणजे 8-1 दिवसापूर्वी मी आधी असं ब्लिंकिट वगैरेवर चेक करत होती. जी टॅबलेट मला हवी होती ना तर तिकडे ती आउट ऑफ स्टॉक होती. मग मी दुसऱ्या दिवशी चेक केलं की आज ती अवेलेबल आहे का. म्हणजे हद्द
असते माणसाची आठवण पडण्याची ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते. दुसऱ्या दिवशी पण ती अवेलेबल नव्हती. शेवटी मी तिसऱ्या दिवशी वैतागून म्हटलं चला Amazon वगैरेवरून मागवून घेऊया. Amazon, Flipkart जे काही ॲप्लिकेशन आहेत ना सगळ्यांवर मी चेक करून घेतलं की मला एकही रुपया जास्त द्यायची गरज पडायला नको. म्हणजे ज्या ॲप्लिकेशनवरती सगळ्यात स्वस्त असेल ना मी तिथूनच मागवणार. आणि मी ती Amazonवरून कार्डमध्ये ॲड पण करून ठेवली. तिथे थोडा डिस्काउंट चालू होता. कार्डमध्ये ॲड करून ठेवली आणि मी असा विचार केला म्हणजे मी ॲड केली आणि काहीतरी कामामध्ये मी लागली आणि मला असं झालं की मी ती ऑर्डर प्लेस केली असं आणि म्हटलं 2-1 दिवसात तर येऊनच जातं. आणि मी वाट बघते. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, अजून कसं Amazonचं माझं टॅबलेट्स येत नाही. मी रोज वैतागून भांडे घासते. कारण त्यात सवय झाली ना की एक टाइम थोडेसे भांडे घासून घ्या आणि सायंकाळी जे आहे ना ते थोडे उरलेले भांडे आपण घ्यायचे आणि मस्त सगळे जे आहेत ते मशीनमध्ये सेट करून घ्यायचे. कारण रात्रीला तो वैताग जो असतो ना खूप जास्त भांडे घासायचा. एखाद दिवशी जरा एखाद पदार्थ जास्त बनवायला लागले तर खूप भांडे निघतात. त्यात मुलांचे टिफिन असतात हे सगळं. तर मग असं व्हायचं मला की ठीक आहे अजून 2 दिवस झाले आले नाही, 3 दिवस झाले आले नाही. चौथ्या दिवशी मी चेक करते म्हणजे परवा मी चेक केलं असेल आणि बघितली की अरे मी ऑर्डर प्लेसच केली नाही. मी फक्त कार्डमध्ये ॲड करून ठेवलं. आय एम शुअर हे तुमच्यासोबत पण होत असेल. मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता ऑर्डर प्लेस करून घेऊया. आणि तरी पण मी ती ऑर्डर प्लेस करायच्या आधी म्हटलं बघते ना आताच ऑर्डर प्लेस केली तर 2-3 दिवस मला अजून लागतील हे प्रोडक्ट मिळण्यासाठी. आपलं ब्लिंकिट आहे नाहीतर इन्स्टामार्ट वगैरे आहे. मी त्याच्यावर जाऊन चेक करायला गेली आणि सगळ्याकडे मला जी टॅबलेट पाहिजे होती ती अवेलेबल नव्हती. आणि हे बघता मी परत विसरली टॅबलेट मला ऑर्डर करायची असं Amazonने आणि ते पुन्हा राहून गेलं माझ्याने. आणि बघा आत्ता पण मी ऑर्डर प्लेस केलेली नाही आहे. आता म्हटलं मी तुमच्यासोबत बोलते जेणेकरून मला लक्षात राहील आणि मी हे माझं बडबड करून झाल्यानंतर तरी ऑर्डर प्लेस करेल. मग जी कुठली मिळेल ती घेऊन घेऊया. कारण आता 8 दिवस झालेत आणि ते मशीन असंच आमचं बंद आहे. मला वैताग येतोय भांडे घासायचा. पण तरी काय म्हणतात ना ते आदत से मजबूर तशा प्रकारचा प्रकार आहे तो. कधी कधी 1-1 रुपयासाठी आपण 4 ॲप्लिकेशन चेक करतो आणि वस्तू घ्यायच्या आधीच आपण कॅन्सल करून देतो की ठीक आहे चला नेक्स्ट टाइम घेऊया किंवा बघूयात अजून एखादी ऑफर असेल का. असं माझ्यासोबत तरी होतं. तर अशी होती माझी ही डिश वॉशरची थोडीशी स्टोरी. बाकी आहे चांगलं युजफुल आहे. आता बघा 8 दिवसापासून त्याचा यूज होत नाही. हाताने भांडे घासावे लागत आहेत तर त्याचं महत्त्व कळत आहे. म्हणजे तुमच्यासोबत पण होत असेल असं की तुम्ही पण बाई वगैरे लावलेली असेल आणि एखाद दिवशी ती म्हणली की मॅडम मैं तो आज नहीं आऊंगी, मेरे घर ये आने वाले, वो आने, हम बाहर गाव जाने वाले है. तेव्हा कदाचित तुमच्यासोबत होत असेल. आता मी तर हे एक्सपिरियन्स केलं नाहीये पण हे असं सगळं एक तर रीलमध्ये नाहीतर आपण मूवीज वगैरे मध्ये बघतो आणि मी ते तुम्हाला आता म्हणून हिंदीमध्ये बोलून दाखवलं. होत असेल असं तुमचा एक्सपिरियन्स असेल तर माझ्यासोबत शेअर करा. मी भांडे आता ओले करून आली. फक्त ते भांडे घासण्याआधी मी ऑर्डर प्लेस करते आणि मग त्याच्यानंतर मी भांडे घासायला जाणार आहे. ही भांडे घासायची जाळी आठवते का तुम्हाला? कितीतरी महिन्यापूर्वी मी तुमच्यासोबत मिशोचा हॉल व्हिडिओ केला होता ना त्याच्यामध्ये मी घेतलेली होती. 10चा सेट होता आणि एक ब्रश होता. मी माझ्या आईला पण 2 तशा जाळ्या देऊन आलेली आहे आणि त्यानंतर माझी ही आय थिंक 3री चालू आहे. आणि मला एवढं आठवतं आहे की 5-6 महिन्यांपेक्षा जास्त जो आहे ना तो व्हिडिओ बनवून मला झाला आहे आणि तेव्हापासून फक्त मी ही 3री जाळी यूज करते. आणि खरंच सांगते इतकी छान आहे ना ती. म्हणजे लास्टला पण ती खूप जास्त खराब होत नाही. मी तिला टाकून देते की बस झालं यार मी आता किती हिचा जीव घेणार आहे असं. इतकी छान आहे ती. अफोर्डेबल पण आहे आणि भांडे पण छान निघतात. खूप जास्त जडलेलं वगैरे असेल ना ते आपल्याला तारेच्या घिसणीने घासावं लागतं. पण नॉर्मल भांडे वगैरे घासण्यासाठी ना ही खरंच खूप छान आहे. मी प्रोडक्ट टॅग करून देईल. म्हणजे मला असं वाटते की मला भांडे घासताना जो एक्सपिरियन्स छान येतोय तो तुमच्यासोबतही शेअर करावा. माझ्याकडे ऑप्शन आहे. कधीतरी मी डिशवॉशर लावू शकते पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे नसेल आणि तुम्ही हा छोटासा खर्च करून घेऊ शकतात. एक चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला नक्कीच येणार आहे. सो चला आता मी हे सगळे माझे भांडे वगैरे वॉश करते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी हे असे एस-हुक आणलेले होते आणि म्हटलं चला आज तसा वेळ तर नाही पण वेळात वेळ काढू आणि यांना कलर करून घेऊया. ॲक्च्युली मला ब्लॅक कलरचे पाहिजे होते. त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मला ब्लॅक कलरचे काही मिळत नव्हते. मिशोवरून मागवले होते पण ते पण खूप मोठ्या साईजचे नाहीतर मग जास्त क्वांटिटीमध्ये मिळत होते. तर मी हे लोकल हार्डवेअरच्या दुकानावरून घेऊन आली होती आणि आता मी त्यांना इथे ना ॲक्रेलिक कलर देते. आता मला तरी वाटते की ॲक्रेलिक कलर अगदी लवकर नाही निघणार पण जसं मी त्याच्यावर म्हणजे मला कप वगैरे हँग करायचे आहे ना तर मे बी थोडं जिथे आपण ती कपची दांडी असते जेवढ्या पोर्शनमध्ये ती हँग होईल ना तिथे जर ओली असली ना तर ते पुन्हा तिथे ओल्या जागेवरती वेट पकडून ना हे निघू शकतं ॲक्रेलिक कलर. पण मला हे कलर वगैरे सगळं दिल्या गेल्यानंतर लक्षात आलं की आता आम्ही बाल्कनी एक्सटेंड केली ना तेव्हा ब्लॅक कलरचा ऑइल पेंट पण आमच्याकडे पडून होता आणि मला ते दिल्या गेल्यानंतर लक्षात आलं. म्हटलं जाऊ दे आता दिलंच आहे आपण तर राहू देऊया. म्हणून मी त्याच्यावर वॉर्निश वगैरेचा कोट केला नाही की जेणेकरून हे काही दिवसांनी जेव्हा हा कलर निघून
जाईल ना तेव्हा मी त्याच्यावर डायरेक्ट ऑइल पेंट कलर देऊन देईल, म्हणजे एकदम रफ अँड टफ यूज करून घेऊ शकते. छान वाटतं. तो जो रॉड मी ब्लॅक कलरचा लावून घेतला आहे ना तिथे असं काहीतरी 1-2 कप म्हणा, छान असे डेकोरेटिव्ह मग्स असतील किंवा एखादं स्पॅच्युला वगैरे हँग करायला खूप छान वाटेल. तशी ती याच्या वरची जागा आहे बेसिनच्या वरची, पण तरी पण वाटतं आपल्याला की नाही थोडंसं काहीतरी छोटं मोठं आपण डेकोर करून घेऊया. मला माहिती आहे हे ज्वारी आज दळून होणार नाही आहे, पण तरी पण म्हटलं थोडी खराब व्हायला सुरुवात झाली होती तर तिला व्यवस्थित क्लीन करून घेते. म्हणजे जेव्हा कधी वेळ मिळाला आपल्याला उद्या परवा तेव्हा दळून आणायला मोकळं असतं. जास्त करून आमच्या घरामध्ये कोणी एवढं भाकर वगैरे खात नाही, पण 2 दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणीसोबत जरा बोलणं झालं आणि ती म्हणली की आम्ही जे आहे ना खूप जास्त भाकर खातो, तू पण तेच कर, राईस खूप कमी केला आहे, मी चपाती खूप कमी केलेली आहे, आमच्या घरात बनतच नाही. म्हटलं पूर्ण बनत नाही असं तर होणार नाही आमच्या घरात, पण मी जास्त खायचा प्रयत्न नक्की करेल असं तिला सांगून ठेवलं होतं. म्हणून मनावर घेतली आणि ती ज्वारी निवडून घेतली. आणि बघा सीझनची पहिली कैरी आमच्या घरामध्ये आलेली आहे फायनली. इतकी महाग होती ना, पण यांना कच्ची कैरी खायला खूप आवडते, मला तर भाजी करून खूप जास्त आवडते. पण त्यांनी आता एक आणली. म्हटलं नेक्स्ट टाईम तुम्ही कितीही महाग असली तर प्लीज तुम्ही जास्त आणा, जेणेकरून आपण भाजी बनवूयात. मला आणि पियाला कैरीची भाजी इतकी आवडते आणि मी प्रत्येक वर्षी तुमच्यासोबत शेअर करते. सो असा काही भाजीपाला होता तो पण वॉश वगैरे करून ठेवला आहे, जेणेकरून मी आता स्वयंपाक करते तोवर मस्त सुकेल आणि मग फ्रीजमध्ये भरून ठेवायला बरं. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला मी शेवगाच्या शेंगा दाखवल्या, तर त्यांचीच मसाल्याची भाजी बनवायची आहे. सो नॉर्मल भाजी आहे, सो रेसिपी काही तुमच्यासोबत शेअर होणार नाही. नॉर्मल कांदा टमाटो सगळं भाजून आणि मसाल्याची भाजी बनवते मी. तर आता मस्त आम्ही आमचं जेवण वगैरे करतो. शेवट जो आहे तो मस्त अशा गप्पांनी करूयात. बरेच अपडेट्स आहेत जे तुम्हाला द्यायचे, तसे तर खूप आहेत, पण काही DMs वगैरे मला रिसीव्ह होतात, काही रील्स मला रिसीव्ह होतात, त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं. खूप जण बघा एकमेकांना फॉलो करत असतात. मी पण माझं चॅनल सुरू केलं तेव्हा मी पण एका कोरियन बाईला इन्स्पिरेशन घेऊन माझं चॅनल सुरू केलं होतं. 2-4 व्हिडिओ तिच्यासारखे बनवण्याचे प्रयत्न केले, पण नंतर मला असं वाटलं मी सेम टू सेम नाही बनवू शकत, किंवा मला स्वतःला सुचायला लागलं, मी विचार करायला सुरुवात केली आणि मी माझं स्वतःचं जे आहे ते दाखवायला सुरुवात केली. मेहनत घेतली, भरपूर विचार केला आणि त्यानंतर मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. पण बरेच लोक आहेत, मला माहिती आहे, ते सगळे लोक जे मला डिट्टो फॉलो करत आहे ते लोक माझा हा व्हिडिओ बघत असतील, किंवा तुमच्यापैकी जो कोणी नाही पण तुमचं चॅनल आहे, तुम्ही फ्युचरमध्ये कधीही क्रिएट करून घेऊ शकतात. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपण फॉलो फक्त स्टार्टिंगला कोणाकडून तरी थोड्याशा टिप्स घ्यायच्या असतात, थोडंसं आपल्याला ओके असं आहे का आपण पण करू शकतो, पण अगदी सेम टू सेम, अगदी व्हॉइस ओव्हर तुमचा सेम आहे, तुम्ही जे व्हिज्युअली दाखवताय व्हिडिओमध्ये ते पण अगदी सेम आहे. असं केल्याने तुमचं म्हणजे मला हे सांगा की मी जे माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते 2 दिवस आधी नेक्स्ट डेला तुम्ही सेम माझी कॉपी करून तुमचा व्हिडिओ तुम्ही बनवताय. ज्या व्यक्तीने माझा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांच्या फीडमध्ये तुमचा व्हिडिओ आल्यानंतर तो व्यक्ती तो व्हिडिओ बघणारच नाही, स्क्रोल करून देणार आहे. अशाने तुमची ती जी काही मेहनत आहे, कॉपी करून पण असते, त्यात पण मेहनतच असते, पण ती मेहनत वाया जाते. त्यामुळे मला असं सांगावंसं वाटतं की स्टार्टिंगला आपल्याला काही सुचत नाही, पण हळूहळू आपण त्याच्यामध्ये पडलो की आपल्याला बरोबर जे आहे विचार केला की गोष्टी सुचायला लागतात. त्यामुळे कुणालाही, मलाच काय, माझ्यासारखे बरेच अजून कॉन्टेंट क्रिएटर असतील त्यांनाही अशा त्यांच्या DMs मध्ये त्यांचे फॉलोअर पाठवत असतील की बघ बाई तुझ्यासारखा व्हिडिओ इने बनवलेला आहे, अगदी सेम टू सेम, आणि त्यांचे हेच मत असेल मला माहिती आहे. आणि मला हे पण नाही माहिती, म्हणजे मला छान पण वाटतं असं की ठीक आहे आपल्याला कोणीतरी फॉलो करतं, पण कुठेतरी मला असंही वाटतं जे की मी माझ्या नवीन चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करत असते की तुम्ही असं यूट्यूबचं चॅनल ओपन करा, असं इंस्टाग्राम असलं पाहिजे. आता इथपर्यंत आल्यावर मला हे पण वाटतं जेन्युअनली की असं फॉलो करून तुमचं पेज खूप जास्त ग्रो होणार नाही. त्यापेक्षा स्वतःचा काहीतरी विचार करून छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मेहनत तर आपण घेतोच आहे, पण त्याच मेहनतीचं फळही आपल्याला मिळालं पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर याच्यात तर माझा फायदाच आहे. मला तर बघून छानच वाटतं, म्हणजे थोडं की चला आपल्याला कोणीतरी मस्त फॉलो करतोय म्हणून आपण तिथपर्यंत आता येऊन पोहोचलेलो आहोत. पण कुठेतरी असंही वाटतं की नाही, आपल्याला पाहून आपलं कॉपी करून त्यांची मेहनत पण जी आहे ती वेस्टेज जाते म्हणून. सो बघा, विचार करा. मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेच लोक जे आहेत 2-4 तरी असतील जे डिट्टो मला फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतील. असं नका करू. स्वतःचा कॉन्टेंट जो आहे तो शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरामध्ये असं काहीतरी युनिक घडत असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करा. कारण माझ्या घरामध्ये जे घडत आहे, तुम्ही सेम सिच्युएशन तुमच्या घरामध्ये क्रिएट केली, फ्युचरमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहिला ना तर तुम्हाला पण तो रिअल वाटणार नाही. त्यामुळे जे काही आहेत ना ते मोमेंट्स रिअल दाखवण्याचा प्रयत्न करा. सो चला, असं होतं हे DMs आणि मला जे काही रील्स रिसीव्ह होते त्यावर. बाकी अशा नॉर्मल कमेंट्स वगैरे खूप येत असतात. एकदा मला कमेंट्सवर पण बोलायचंय छान. काही लोक असतात ज्यांना समजून पण काही समजत नाही, पण काहीतरी बोललं पाहिजे. मला असं वाटतं की
तो जो बोलणारा व्यक्ती ना त्याला त्याचा काही फरक पडो नको पडो, पण ती कमेंट रीड करून ज्याच्या डोक्यावर तो म्हणजे परिणाम झालेला असतो की ओके असं पण आहे का, मला असं वाटतं की आपण त्या लोकांना उत्तर देऊन नक्कीच त्यांचं माइंड चेंज करून देऊ शकतो की हा व्यक्ती असा विचार करतोय माझ्याबद्दल म्हणजे मी अशी नाहीये, असं पण असू शकतं, म्हणजे तो व्यक्ती माझ्याबद्दल असा विचार करणार नाही. नेहमी आपण आपली बाजू मांडली पाहिजे. जेव्हा सिच्युएशन बिकट होऊन जाते, खूप जास्त जमलिंग होऊन जाते, मला असं वाटतं की तेव्हा आपण बोललं पाहिजे. तर असं होतं, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. जास्त लोकांवर फरक पडो नको पडो, एखाद दोन लोकांवर जरी फरक पडला ना, किंवा मी आता तुम्हाला जे हे डिक्टो कॉपी करण्याबद्दल सांगितलं, एखाद्याला जरी वाटलं की नाही यार ही बरोबर सांगते, आपण दुसऱ्या पद्धतीने विचार करून आपल्या मेहनतीने आपण पुढे गेलं पाहिजे. मला असं वाटतं त्याचं चॅनल ग्रो होऊन गेलं, त्याला छान जे आहे इन्कम त्याने जनरेट करायला लागले. मला असं वाटतं की त्यांनी माझ्यापर्यंत सांगू की तुझ्यामुळे आमचा फायदा झाला, पण मला कुठेतरी माहिती आहे की पुढे जाऊन माझं हे सांगण्यामुळे त्यांनी जर ऐकून घेतलं तर नक्कीच त्यांचा फायदा होईल असं. तर चला असं हे होतं. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. माझ्याकडे ऑप्शन नव्हतं म्हणून भांडे वगैरे घासावे लागले. सगळं घर माझं चकचकीत क्लीन झालेलं आहे. पियाला मात्र मी थोडंसं हँडरायटिंग तिची थोडी असं वाटत होतं की नाही पियाच्या हँडरायटिंगवर थोडं लक्ष दिलं पाहिजे, म्हणून मी तिला एक पॅराग्राफ देऊन आली. तिला म्हटलं तू हे कम्प्लीट कर, मी जरा माझं व्हिडिओचं काम संपवून येते आणि मग चेक करेल तुझं. ती बसली आहे तिकडे. मला आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या आहेत आणि मग आज रात्रीचं जे आहे ते सगळं काम सेट झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने माझा आजचा दिवस संपलेला आहे आणि मी माझा व्हिडिओ पण संपत आहे. आय होप तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहून एन्जॉय केलेला असेल. बाकी कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप द्या चॅनलला. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमधून मला कळवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.